नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. थंडीमध्ये त्वचा खूप कोरडी होते, रफ होते, खाज सुटू लागते. तर यासाठी मी काकडी आणि ॲलोवेरापासून बनवलेला थंडी स्पेशल घरगुती साबण बनवला आहे, जो खूप सौम्य आहे. चला तर मग लगेच सुरू करूया. तर यासाठी लागणार आहे ताजी काकडी, ॲलोवेरा, तुम्ही जेल वापरलात तरी चालेल, विटॅमिन ई कॅप्सूल आणि खोबरेल तेल म्हणजेच नारळाचं तेल. आणि महत्त्वाचं म्हणजे हा सोप बेस, जो मी ऑनलाईन मागवला आहे. तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर मग काकडी आणि ॲलोवेरापासून घरगुती साबण. तर सर्वात आधी काकडी सोलून घ्यायची आहे. काकडीमध्ये नैसर्गिक थंडावा असतो, जो त्वचेला शांत करतो. थंडीमध्ये जरी हवा कोरडी असली तरी काकडी त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवायला मदत करते. काकडी त्वचेवरील जळजळ, खाज, लालसरपणा कमी करण्यास खूप उपयोगी आहे. आता हे मिक्सरला फिरवून त्याचं रस काढून घ्यायचं आहे. तुम्ही किसून घेतलात तरी चालतं आणि त्याचं या पद्धतीने रस काढून घ्यायचं. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचा निरोगी ठेवतात आणि डलनेस कमी करतात. कोरफड त्वचेला खोलवर मॉइश्चर देते, म्हणून थंडीमध्ये होणारा कोरडेपणा, ताण आणि खाज कमी होते. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचेवरील जळजळ आणि लालसरपणा शांत करतात. कोरफड त्वचेची नैसर्गिक दुरुस्ती करण्यास मदत करते, म्हणूनच ती साबण, क्रीम आणि फेस पॅकमध्ये वापरली जाते. रोज वापरल्याने त्वचा मऊ, ताजी आणि हेल्दी राहते. आता या काकडीच्या रसमध्ये 1 चमचा कोरफडचा गर घालूया. नंतर घालायचे आहे विटॅमिन ई कॅप्सूल. आता यामध्ये 1 चमचा खोबरेल तेल घालायचे आहे. थंडीमध्ये त्वचा कोरडी, ताणलेली आणि खरबरीत होते, तेव्हा खोबरेल तेल त्वचेला खोलवर पोषण देते. आता हे मिश्रण बाजूला ठेवून आपण सोप बेसचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. आता हे सर्व एका भांड्यात काढून डबल बॉयलर पद्धतीने हे सर्व मेल्ट करून घ्यायचे आहे. तर मंडळी, याआधी भरपूर साबणाचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही पाहू शकता. तर हा बेस पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता यामध्ये हे काकडीचे मिश्रण ओतायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1-2च मिनिट हे यावर ठेवायचं आहे. तर आपलं हे साबणाचं मिश्रण तयार झालं आहे. तर इथे मी साबण तयार करण्यासाठी सिलिकॉन मोल्ड वापरला आहे. याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही तिथून मागवू शकता. आता यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण ओतूया. हे मिश्रण ताबडतोब साबणाच्या साच्यात ओतायचं असतं. मिश्रण जास्त वेळ ठेवले तर ते घट्ट होऊ शकतं, त्यामुळं हे लगेच ओतणं महत्त्वाचं असतं. आता हा साबण 3 ते 4 तास रूम टेम्परेचरला सेट होऊ द्यायचा आहे. फ्रीजमध्ये ठेवू नका. तर या पद्धतीने आपण साबणाला सेट होऊ देऊया. तर हे पहा, 3-4 तासानंतर आपला काकडीचा साबण छान सेट झालेला आहे. साच्यातून काढून घ्यायचं. साच्यातून काढून घेतल्यानंतर 24 तास तसेच ठेवा आणि मग वापरासाठी तयार आहे. तर हे पहा, थंडी स्पेशल काकडीचा साबण तयार आहे. तर मंडळी, नेहमी ताजे साहित्य वापरा, पाणी जास्त घालू नका. थंडीमध्ये साबणात मॉइश्चरायझिंग घटक हवेत. तर बघा, आपला हा साबण एकदम बेस्ट झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि हो, चॅनेलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच सोप्या घरगुती रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.